नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण नवरात्रीची जी 6वी माळ आहे तिचा कलर आहे ग्रे आणि ग्रे कलरच्या 2 रांगोळ्या आपण काढणार आहोत। अतिशय सिंपल आणि साध्या अशा रांगोळ्या आहेत ज्या तुम्हाला सहज अशा काढता येतील। तर चला आपण काढून घेऊ। बघा, ही सुरुवातीची रांगोळी आहे 6 ते 6 ठिपक्यांची। 6 ते 6 ठिपके मी मारून घेतलेले आहे। असे तुम्हालाही मारायचे आहे आणि वरती मी पणती काढलेली आहे आणि म्हणजेच दिवा काढलेला आहे आपला। आणि आपण त्याच्यामध्ये आता काढून मध्ये स्वस्तिक काढणार आहोत। म्हणजे स्वस्तिक ह्या रांगोळीमध्ये येतच। डबल आपण पणती काढून घेणार आहोत त्याची। बघा, याप्रमाणे 4ही काढून घेऊ आपण। आता मध्ये स्वस्तिक काढून झालेलं आहे। आता आपण ग्रे कलर भरून घेणार आहोत। तर जरा 4ही मध्ये पंक्तीमध्ये आपण ग्रे कलर भरून घेऊ। आता ज्या वरच्या पणत्या आहे त्याच्यामध्ये मी पिवळा कलर भरून घेतलेला आहे, म्हणजेच येलो कलर भरून घेतलेला आहे। आणि जे दिव्यांची वात आहे त्याच्यामध्ये ऑरेंज कलर आणि म्हणजेच आंबा कलर भरून घेतलेला आहे दिव्याची जी वात आहे त्याच्यामध्ये। आणि स्वस्तिक आहे ते त्याच्यामध्ये आपण आता रेड कलरचा आजूबाजूंनी आपण त्याला परत रेषा मारून घेणार आहोत, म्हणजे स्वस्तिकच काढून घेणार आहोत रेड कलरचं। आणि मध्ये परत आपण ग्रीन कलर देऊन घेऊ। आता स्वस्तिक काढून झालेलं आहे आणि आजूबाजूला आपण ग्रीन कलर देतो आहे। फेंट ग्रीन कलर देऊ आपण, कारण की आपला कलरची थीमच ग्रीन आहे, म्हणून आपण अशी देऊ। बघा, साधी एकदम सिंपलची रांगोळी आहे जी तुम्हाला एकदम सहज जमेल। अशाच रांगोळ्या मी आपल्या ह्या चॅनलवरती घेऊन येत असते। आणि बघा, आता त्याच्या बाजूने आपण जो पानांचा आकार आहे तो करून घेऊ। म्हणजे बघा, तुम्ही नुसती ही 6व्या माळेलाच नाही तर दसऱ्याच्या दिवशीसुद्धा ही रांगोळी काढू शकता। इतकी 6 ते 6 पण इतकी मोठी आणि सुंदर रांगोळी आहे। आणि तुम्हाला कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भरू शकता। मी आता इथे पानांचा आकार करून घेते आहे। तर चला आपण पाने काढून घेऊ। आता आपले 4ही पाने काढून झालेली आहेत आणि त्यामध्ये मी फेंट ग्रीन कलर दिलेला आहे, म्हणजेच पॅरोट कलर दिलेला आहे पानांमध्ये। म्हणजे आपली रांगोळी जी आहे ती अनेक उठावदार दिसत आहे। बघा, आणि मोठी पण किती दिसत आहे ना। दसऱ्याच्या दिवशी सहज अशी रांगोळी तुम्ही काढू शकता। तर चला आपण पानांमध्ये ग्रीन कलर भरून घेऊ। आता आपला कलर भरून झालेला आहे आणि आजूबाजूला आहे मी त्या 2-2 रेषा मारून घेतलेल्या आहे मोकळ्या जागेत आणि एक फूल काढून घेतलेलं आहे। म्हणजे चारी बाजूंनी 4 फुलं असे काढलेले आहेत मी। म्हणजे आपली रांगोळी बघा एकदम भरीव अशी दिसणार आहे आणि सुंदर अशी दिसणार आहे। आणि त्याच्यामध्ये एक
आंबा कलरचे डॉट देऊन घेऊ आपण मध्ये फुलांच्या, आणि फुले आपण व्हाईट कलरचीच राहून देऊ. म्हणजे आपली रांगोळी ही जी फरशी आहे ती व्हाईट कलरची आहे म्हणून याच्यावरती एवढे उठून दिसत नाही आहे. परंतु जर तुम्ही ही रांगोळी सडा टाकून आपण येलो कलरचा किंवा अंगणामध्ये काढली ना सिमेंटच्या याच्यावरती, तर खूप सुंदर अशी दिसते. बघा, आपण मध्ये आता खालच्या पंक्तीला अशा रेषा मारून घेतलेल्या आहे आणि मध्ये असे झुंबरसारखं आपण काढून घेऊ, जी आपली उरलेली जागा आहे त्यामध्ये. बघा, आता मधल्या जागेमध्ये मी 3 रेषा मारून त्याला डॉट दिलेले आहेत. म्हणजे आपली रांगोळी किती अट्रॅक्टिव्ह अशी दिसत आहे ना, आणि किती साधी आहे बघा, काढायला अवघड जात नाही. जर खूप अवघड रांगोळ्या असेल तर त्या आपल्याला सहजासहजी जमत नाही, आणि अशा सिंपल रांगोळ्या आपण केव्हाही सहज अशा काढू शकतो आणि याला कितीही मोठ्या करू शकतो. त्यामुळे सणांनाही अशा रांगोळ्या आपण काढता येऊ शकतात. बघा, आपली सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. आता पानांच्या वरती मी परत डॉट दिलेला आहे आणि त्यामध्येही आपण कलर भरून घेतलेला आहे जो, आणि त्यालाही फूल काढून घेतलेलं आहे. तर चला आपण 4ही फुले काढून घेऊ. चारही फुले अशी तयार झालेली आहेत आणि सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहेत. बघा, 6 ते 6 पण किती मोठी रांगोळी दिसते ना. तर चला आपण आता दुसरी रांगोळी काढून घेऊ. दुसरी जी रांगोळी आहे ती आपली 5 ते 5 आहे. 5 ते 5मध्ये आपण देवीचा जो चेहरा आहे तो थोडासा काढून घेणार आहोत. बघा, ही पण 5 ते 5 रांगोळी, 5 ते 1 रांगोळी खूप सुंदर आणि सोपी अशी आहे. बघा, मी 5 ते 1 ठिपके मारून घेतलेले आहे आणि त्या ठिपक्यांना असा रांगोळी काढून घेतलेली आहे. तुम्ही सेम अशीच काढा. आता मी येथे ग्रे कलर देऊन घेते आहे आजूबाजूला, आणि मध्ये जो चांदणीचा आकार आहे निघालेला त्यामध्येही आपण फेंट ग्रे कलर देणार आहोत, आणि चेहरा काढलेला असल्यामुळे आपण वरती येलो कलर देणार आहोत आणि डोळे वगैरे देवीचे आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत. तर चला आपण असे डोळे वगैरे काढू आणि कलर देऊन घेऊ. आता वरच्या पाकळ्यांमध्येही मी ग्रे कलर भरून घेतलेला आहे. बघा, किती सिंपल आणि साधी रांगोळी दिसते. आपण परत हिला 5 ते 1 रांगोळीला आपण वाढवणार आहोत. जी मोकळी जागा दिसते ना
तिथे आपण फुले काढून घेणार आहोत. आता बघा, ज्या मोकळ्या जागेत आहे तिथे आपण असे गोल गोल सर्कल केलेले आहेत आणि त्याला आपण फुले काढून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपली रांगोळी आणखी मोठी दिसेल आणि सुंदर अशी दिसेल. तुम्ही जर गेरू लावूनही रांगोळी काढली ना तर त्याच्यावरती खूप सुंदर अशी दिसते. तुम्ही देवासमोरही अशी रांगोळी सहज काढू शकता. तर चला आपण फुले काढून घेऊ. आता त्यामध्ये मी रेड कलरचे डॉट देऊन घेतलेले आहे आणि आता हे जे आपले पानं आहेत त्यामध्ये आपण वरती येल्लो कलरचे ठिपके देऊन घेणार आहोत. बघा किती सुंदर आणि सिंपल रांगोळी आहे. सुंदर दिसते ना. त्याच्यामध्ये आपण परत पानांमध्ये एक एक व्हाईट डॉट देऊन घेणार आहोत, ज्याने आपली रांगोळी आणखी अट्रॅक्टिव्ह अशी दिसेल. बघा किती सुंदर असे दिसत आहे आपले रांगोळी. सुंदर रांगोळी तयार झाली ना. दोन्ही रांगोळ्या जर तुम्हाला थोड्याशा आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.